1 जानेवारी 2026 पासून LPG गॅसच्या किमती, क्रेडिट स्कोअरमधील बदल, 8वा वेतन आयोग आणि पॅन आधार कार्ड लिंकिंग या आपल्या रोजच्या व्यवहारातील काही गोष्टींमध्ये बदल झाले. याचा सर्वसामान्यांवर नेमका काय परिणाम होईल याची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. वर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलेंडरमध्ये 111 रुपयाची भाववाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेलवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना या सर्व गोष्टीचा आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो. कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपला आहे आणि 8व्या वेतन आयोगासाठी सरकारने 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याची मान्यता दिली आहे. या आयोगामुळे 69 लाख पेन्शनधारक आणि 50 लाख कर्मचारी यांना फायदा होणार आहे. हा सध्या नियम फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. यानंतर कर्ज आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आधी क्रेडिट स्कोअर हा महिन्यातून एकदा अपडेट केला जात होता, पण आता 1 जानेवारी 2026 पासून हा क्रेडिट स्कोअर आठवड्याला अपडेट होणार आहे. यामुळे जलद कर्ज मंजुरी आणि क्रेडिट कार्डचे फायदे पण लोकांना लवकर मिळतात. सरकारने आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे 31 डिसेंबर 2025 ही पॅन आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती. जर तुम्ही आतापर्यंत पॅन आधार कार्डशी लिंक केला नसेल तर तुमचा पॅन निष्क्रिय होईल आणि तुम्हाला कर भरण्यात आणि सरकारी योजनांचा फायदा घेण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.